आपलं शरीर खरंच निरोगी आहे का हे समजून घेणं म्हणजे आपल्या आयुष्याचं आरशातलं प्रतिबिंब पाहण्यासारखं आहे. शरीराच्या आतल्या प्रत्येक प्रणालीमध्ये जसं की मेंदू, हृदय, त्वचा, झोप आपल्याला काहीतरी संकेत देतं आणि ते ओळखणं खूप गरजेचं असतं. जसं तुम्ही जर निरोगी असाल तर सकाळी उठल्यावर तुम्हाला ताजंतवानं वाटतं. झोप पूर्ण झालेली असते, मेंदू आणि शरीर दोन्हीही फ्रेश वाटतात. जर उठल्यावर जडपणा, डोकेदुखी, चिडचिड जाणवत असेल तर शरीराचं आरोग्य चांगलं नाही असं समजावं. दुसरं म्हणजे भूक वेळेवर लागणं. निरोगी पचनसंस्था हे आपल्या शरीराचं मूळ आहे. भूक लागली आणि अन्न खाल्ल्यावर जर तुम्हाला समाधान मिळत असेल तर पोट आणि आतडी निरोगी आहेत. दररोज स्वच्छ आणि सहज मौल प्रवृत्ती होणं हे चांगल्या शरीराचं लक्षण आहे. बद्धकोष्ठता, अतिसार वारंवार होत नसेल तर पचनतंत्र निरोगी आहे. मूत्र स्वच्छ आणि नियमित असणं. जास्त गडद किंवा दुर्गंधी जर मूत्राला येत असेल तर शरीराचं डिहायड्रेशन होत आहे असं आपण समजू शकतो. फिक्कट मूत्र असेल तर शरीरात पुरेसं पाणी आहे. हृदयाची गती संतुलित असणं. जिने चढल्यावर जर दम लागत नसेल तर फुफ्फुस आणि हृदय निरोगी आहे. मन शांत आणि स्थिर असणं. निरोगी शरीरात शांत मन असतं. राग, चिंता, नैराश्य कमी आणि सकारात्मकता जास्त असते. योग, झोप आणि आहार संतुलित असेल तर मन आपोआप स्थिर राहतं. झोप लवकर लागते. निरोगी व्यक्तीला 10 ते 15 मिनिटांमध्ये झोप लागते आणि 6 ते 7 तासाची अखंड झोप होते. शरीरामध्ये ताकद आणि उत्साह जाणवतो. थकवा, सुस्ती, आळस आपल्या शरीरामध्ये नसतो. दिवसभर काम करण्याची क्षमता आपल्यामध्ये टिकून राहते. त्वचा आणि चेहरा तेजस्वी दिसतो. त्वचेला नैसर्गिक उजाळा आणि ओलावा असतो. त्वचा कोरडी नसते. केस गळत नाहीत, तजेलदार असतात. केसाचं गळणं, फाटणं, तुटणं जर असेल तर आपल्या शरीरामध्ये पोषणाचा अभाव आहे असं आपण समजू शकतो. केस निरोगी असतील तर आपलं रक्ताभिसरण चांगलं आहे. जीभ स्वच्छ आणि गुलाबी. जर जीभ गुलाबी आणि ओलसर असेल तर पचन ठीक आहे. डोळ्यामध्ये चमक असणं. निरोगी व्यक्तीच्या डोळ्यामध्ये उत्साह आणि तेज असतो. लालसरपणा, थकवा, काळी वर्तुळे नसतील तर शरीर उत्तम आहे. रक्तदाब, साखर, कोलेस्ट्रॉल संतुलित असतं. सर्व घटक सामान्य असतील तर आपलं शरीर व्यवस्थित कार्य करते असं आपण समजू शकतो. मन आणि शरीराचा ताळमेळ. निर्णय घेताना गोंधळ होत नाही. भावना नियंत्रणामध्ये असतात. हे निरोगी शरीर नेहमी संयमित मन देतं. दात, हिरड्या आणि तोंड निरोगी असणं. दुर्गंधी, सूज किंवा रक्तस्राव नसतो. तोंडामध्ये स्वच्छपणा असतो. श्वासामध्ये दुर्गंधी नसते. तेव्हा समजावं की आपलं पचन ठीक आहे. त्याचप्रमाणे वजन स्थिर असणं. अचानक आपलं वजन वाढतही नाही आणि घटतही नाही आणि शरीरामध्ये काही बदलही होत नाहीत. वर्षभरात 2 ते 3 किलोपर्यंत वजन वाढू शकतं किंवा कमी पण होऊ शकतं. तर हे सामान्य आहे. रोगप्रतिकारशक्ती मजबूत असते. वारंवार सर्दी, ताप यासारख्या समस्या निर्माण होत नाहीत. लक्ष केंद्रित राहतं. स्मरणशक्ती, एकाग्रता चांगली राहते. ताणतणावात हे आपलं शरीर आपल्या स्वतःला सावरतं आणि मनालाही सावरतं. थोडा ताण आल्यावर लगेच आजारी पडत नसाल तर शरीराची रिकव्हरी सिस्टम मजबूत आहे. सकाळी मूड चांगला असतो. उठल्यावर आनंद, शांतता, काहीतरी करण्याची इच्छा असेल तर आरोग्य उत्तम आहे. हाडं आणि स्नायू मजबूत असतात. चालताना, बसताना, वस्तू उचलताना वेदना होत नाहीत. तेव्हा आपली हाडे निरोगी आहेत. स्वतःविषयी समाधान आणि सकारात्मकता. मनात जर मी ठीक आहे, मी आनंदी आहे अशा भावना येत असतील तर शरीर आणि मन दोन्हीही निरोगी आहेत. निरोगी शरीर म्हणजे केवळ आजारी नसलेलं शरीर नव्हे तर शरीरामध्ये ऊर्जा, शांतता, पचन, ताजेपणा आणि आनंद यांचा संगम असलेलं जीवन असतं. तेव्हा नेहमीच निरोगी राहण्यासाठी योग्य जीवनशैली ठेवा. आहार चांगला घ्या, व्यायाम करा, पुरेसं पाणी प्या आणि शरीर नेहमी सक्रिय. यासारख्या गोष्टी जरी नियमित केल्या तरी आपल्या शरीरामध्ये खूप चांगला फरक पडू शकतो.